श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमातो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयत्यमुदीरये। ओम श्री जगदंबा माता की जय। मागच्या भागात आपण शुंभ निशुंभ या दैत्यांचा वध आणि देवतांचं रक्षण असा कथाभाग, देवीची महिमा, आपण उत्तम चरित्र त्याला म्हटलेलं आहे, तर ते आपण ऐकलं। आता आजच्या भागात आपण 5व्या स्कंदातील 32व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत आणि यामध्ये आपल्याला राजा सुरथ आणि समाधी नावाचा वैश्य यांची कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आतापर्यंत आपण भगवती चंडिका मातेची महिमा सर्वांनी ऐकली। आता जन्मेजय राजा व्यासमुनींना देवीची उपासना करून फल कोणी प्राप्त केलं अशी सर्व कथा सांगावी अशी प्रार्थना करतात। राजाची ही प्रार्थना ऐकून महर्षी व्यासमुनी प्रसन्न होऊन आनंदाने त्याबद्दलची कथा सांगायला लागतात। ती आता आपण ऐकूया। स्वरोचिष मन्वंतरामध्ये पूर्वीच्या काळी सुरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो परम उदार, प्रजापालनात तत्पर, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांचा उपासक, गुरुभक्ती करणारा, दानशील, धनुर्विद्येत पारंगत, सर्वांशी प्रेमाने राहणारा असा तो राजा होता। असेच एकदा पर्वतवासीय म्लेच्छांनी विनाकारणच या राजाशी शत्रुता घेतली आणि त्याच्या राज्यावर आक्रमण केलं। म्लेच्छ आणि सुरथ राजा आणि त्यांची विशाल सेना यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं। जरी म्लेच्छांची सेना राजाच्या सेनेपेक्षा कमी होती तरीही दैवयोग असल्यामुळे राजाचा पराभव झाला आणि तो विचार करू लागला की माझी सेना एवढी सर्व सामर्थ्यवान असूनही या युद्धात माझा पराभव कसा काय झाला। त्याला शंका आली की माझे मंत्रीगण कदाचित शत्रूंकडे जाऊन मिळाले असावेत, त्यामुळेच माझी सर्व रणनीती त्यांना कळल्यामुळे त्यांनी माझा सहज पराभव केला आहे। आता त्याच मंत्र्यांशी विचार विनिमय करण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे राजा एकटाच आपल्या राणीला, राजकुमाराला, आपलं सारं सैन्य, संपत्ती, प्रजा या सर्वांनाच सोडून घोड्यावर आरूढ होऊन तो राजा सुरथ राज्य सोडून एका घनघोर जंगलात गेला। थोडं अंतर पार केल्यानंतर त्याला कळलं की या जंगलात अजून थोडं पुढे गेलं तर महर्षी सुमेधा ऋषी यांचा आश्रम आहे। मग तो त्या आश्रमाकडे निघाला। थोड्या वेळाने त्या मनोहर मंगलमय वातावरण असलेल्या सुरम्य अशा आश्रमात तो पोचला। स्वर्गापेक्षा सुंदर असा तो मुनींचा आश्रम पाहून राजाला अतिशय आनंद झाला आणि भीती टाकून देऊन त्या आश्रमातच थांबण्याचा त्याने निर्णय घेतला। त्याने त्याचा घोडा एका वृक्षाला बांधला, विनम्रतापूर्वक त्या आश्रमात प्रवेश केला। त्याला तेथे एका झाडाखाली मृगचर्माच्या आसनावर मुनी ध्यानस्थ बसलेले दिसले। ते त्यांच्या शिष्यगणांना शिकवत होते। कोमल स्वभावाचे ते मुनी क्रोध, लोभ या विकारांपासून मुक्त, सुख दुःख या द्वंद्वापासून दूर, ईर्ष्यारहित, सत्यवादी आणि जितेंद्रिय अशा त्या मुनींना राजाने पाहिलं आणि राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याने त्या मुनींना साष्टांग दंडवत घातलं। त्या मुनींनी राजाला तुझे कल्याण असो असा आशीर्वाद दिला आणि जवळ आसन देऊन बसायला सांगितले। अर्घ्य, पाद्य अशी सेवा त्या राजाची शिष्यांना सांगून त्या मुनींनी करून घेतली आणि नंतर मुनींनी त्यांना शांतपणे विचारले की तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, तुम्ही चिंताग्रस्त का दिसत आहात, काही चिंता आपणास त्रास देत आहे का, तुम्ही तुमच्या मनात काही जर असेल तर अवश्य मला सांगा, मी तुम्हाला तुमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी जी आवश्यक मदत असेल ती मी नक्की करेन। राजा मुनींना सांगू लागला, मी सुरथ नावाचा एक राजा आहे, पण आता शत्रूंकडून पराभूत होऊन माझी प्रजा, राज्य, संपत्ती,
पत्नी आणि मुले या सर्वांना सोडून मी आता आपल्याला शरण आलो आहे. मी येथेच राहून आपली सेवा करेन. मला या जगात दुसरे कोणतेही स्थानही नाही आणि जेथे मी राहू शकेन असं माझं कोणतंही घरही नाही. माझी आपण रक्षा करावी. मला आपल्या चरणांचा आश्रय द्यावा. मुनींनी सर्व शांतपणे हे ऐकून घेतलं आणि राजन, निर्भय होऊन तू इथे राहा. मी तुला निश्चित सांगतो की माझ्या तपस्येच्या प्रभावामुळे तुझा कोणीही शत्रू तुला येथे येऊन त्रास देऊ शकणार नाही. तुला येथील प्राण्यांची शिकार मात्र करता येणार नाही आणि येथील फळे कंदमुळे खाऊन तुला तुझा जीवन निर्वाह एखाद्या वनवासी तपस्वी प्रमाणे तुला इथे राहावं लागेल. राजाने मुनींना नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि तो ठीक आहे असं म्हणून त्या आश्रमातली पवित्रता राखून फळे कंदमुळे खाऊन आपले जीवन तिथे तो व्यतीत करू लागला. पण कधीतरी शांतपणे बसल्यावर त्याच्या मनात त्याची प्रजा, पत्नी, राज्य, संपत्ती या सर्वांचा विचार येत असे. ते सगळे आता कसे असतील? माझे मंत्रीगण तर आनंदोत्सव साजरा करत असतील. अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात येत असत. असेच एकदा तो विचारमग्न झाडाखाली बसलेला असताना त्याला तिथे एक वैश्य दुःखी आणि कष्टी मनाने तिथे आलेला त्याने पाहिले. त्याने त्या वैश्याला आपल्या जवळ बसवून घेतले आणि त्याला, आपण कोण आहात? कोठून आलात? उदास चिंताग्रस्त दिसता. काय कारण? आपण मला आपला मित्र समजा आणि तुमचं दुःख मला सांगा असं तो वैश्याला प्रेमाने म्हणू लागला. जो कोणी आपल्या बरोबर किंवा आपण कोणाबरोबर 7 पावलं जरी चाललो तरी ती मैत्री समजली जाते. म्हणून 7 पावलांना अतिशय महत्व आहे असे या ग्रंथात सांगितलेलं आहे. सप्तपदी लग्नात आपण पती बरोबर 7 पावलं चालून पतीच्या जीवनात साथीदार, भागीदार म्हणून पत्नी रूपात प्रवेश करत असतो. त्याचप्रमाणे 7 पावलं चालल्याचं हे महत्व असं आहे की आपण संतांबरोबर देखील चाललो. आपण म्हणजेच संतांच्या पालख्या जातात त्यावेळेला आपण म्हणतो की आपण त्यांच्याबरोबर थोडं अंतर 5 पावलं चालू, तर ते त्यांचा आपल्याला संग आपल्याला लागतो असं आहे. आणि म्हणून त्या 7 पावलांचं महत्व आहे. त्यामुळं राजा त्याला सांगायला लागला की आपण दोघं एकाच ठिकाणी इथे आहोत, तर आपल्या दोघांमध्ये मित्रता आहे असं तू समज आणि तुझं दुःख काय आहे ते मला सांग. राजाचं हे सर्व प्रेमाचं बोलणं ऐकून वैश्य सांगू लागला, मी एक वैश्य समाजातील असून माझं नाव समाधी असं आहे. मी धनवान, धर्म कार्यात निपुण असलेला मी सत्यवादी आहे. ईर्ष्या माझ्या मनातही नाही. तरीही माझी पत्नी आणि पुत्रांनी मला घरातून बाहेर हाकलून दिले आहे. मी माझ्या कुटुंबाचा त्याग करून आता मी इथे वनात आलेलो आहे. माझा जीवनपट मी आपणास सांगितला. आता आपण मला आपल्याबद्दल सांगा असे तो समाधी वैश्य राजाला म्हणाला. राजा सांगू लागला, मी एक सुरथ नावाचा राजा आहे. मी दस्यूंकडून पराभूत झालो. माझ्या मंत्र्यांनीच माझ्याशी दगा केला आणि पराभूत झालेला मी आता राज्यविहीन होऊन या वनामध्ये आलो आहे. आता काळजी करू नको. तू आणि मी आता मित्रच आहोत असे समज. चिंता सोडून दे. प्रसन्न मनाने आपण येथे राहू. पण वैश्याच्या मनात अजूनही परिवाराचे चिंतन चालू असते. ते पाहून राजाला आश्चर्य वाटले. ते दोघेही कुटुंबांकडून, आप्तांकडून दुःखित असलेले असे होते. तरीही त्या दोघांच्याही मनात आपल्या परिवाराबाबतच विचार येत होते. त्यावर काय उपाय असू शकतो? आपल्या दुःखाच्या नाशावर कोणते औषध असू शकते? यावर उपाय शोधण्यासाठी, मार्गदर्शन करून घेण्यासाठी ते दोघेही मुलींकडे जाण्याचे ठरवतात आणि सुमेधा ऋषी तिथे शांतपणे बसलेले असतात, तिथे ते जातात. राजा मुनींना नमस्कार करतो आणि त्या समाधी नावाचा वैश्य आजच आपल्या आश्रमात आला आहे. त्याला देखील त्याच्या कुटुंबियाने त्याच्याकडची सर्व संपत्ती काढून घेऊन त्याला घरातून बाहेर हकलवले आहे आणि तो अतिशय दुःखी मनाने येथे आपल्या आश्रमात आश्रयासाठी आला आहे असे सांगतो. मग समाधी वैश्याने पण त्या मुनींना नमस्कार केला. त्यानंतर राजा मुनींना म्हणू लागला की हे मुनिवर, हा समाधी परिवाराने बाहेर घालवले तरीही त्यांच्याच विचारात मग्न होऊन दुःखी आहे. परिवाराच्या वियोगात त्याला दुःख होऊन त्याची शांती नष्ट झालेली आहे आणि मी देखील माझ्या राज्यातून पराभवाच्या दुःखातून सर्व त्याग करून निघालो आहे. तरीही माझी प्रजा, माझी सेना, माझं सैन्य, हत्ती, घोडे यांच्याच विचाराने मी त्रस्त आहे.
हे सर्व काही माझे नातेवाईक तर नाहीत, पण तरीही त्यांच्याबद्दलचा मोह माझ्या मनातून अजूनही गेलेला नाही. आपण सर्वज्ञ आहात, तरी आपण आमच्या मनातील या मोहाचे कारण आम्हाला सांगावे. राजाने असा प्रश्न मुनिवर्यांना विचारल्यावर त्याबद्दलचे ज्ञान मुनी त्या दोघांना सांगू लागतात. सुमेधा ऋषी म्हणू लागतात, महामाया नावाने विख्यात माता भगवती ही सर्व प्राण्यांच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. या जगतातील सर्व, अगदी गवतापासून ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत सर्वजण, सर्व जीव हे या मायेच्या अधीन आहेत, बंधन आणि मोक्षाच्या चक्रात अडकलेले आहेत. या जगातील सर्व जड चैतन्य जे जग आहे ते या मायेनेच निर्माण झालेले आहे आणि ते त्या मायेच्याच अधीनही राहते. तुम्ही तर रजोगुणयुक्त मनुष्य जीव आहात, तुमच्यावर या मायेचे बंधन राहणारच आहे. महामाया जी आहे ती ज्ञानियांच्या बुद्धीवर आपली माया मोहबंधन पसरवत असते. तर या मायेमुळेच ब्रह्मा विष्णू महेश्वर हे पण या संसार चक्रात फेरे करत असतात. रागामुळे त्यांच्या मनावर मायेचे बंधन पडते. या संदर्भातली तुला एक मी कथा सांगतो. ती कथा ऐकून तुला हे मायेचे बंधन काय आहे, ही माया म्हणजे काय आहे हे तुला लक्षात येईल. असं म्हणून सुमेधा ऋषींनी एक कथा सांगण्यास सुरुवात केली. प्राचीन काळी भगवान नारायण यांनी ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी व अविनाशी सुखासाठी श्वेतद्वीपामध्ये जाऊन ध्यानस्थ राहून 10 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. त्याच वेळी ब्रह्माजींनीही मोहाच्या बंधनातून सुटका व्हावी यासाठी एका निर्जन ठिकाणी जाऊन अद्भुत अशी तपस्या सुरू केली. एकदा घडले असे की चतुर्भुज विष्णू आणि चतुर्मुख ब्रह्माजी दोघेही त्यांचे स्थान सोडून दुसरीकडे एखादे स्थान बघून तिथे आपण बसावे असा विचार करण्यासाठी म्हणून ते तिथून आपल्या स्थानापासून ते निघाले. रस्त्यात दोघेही ते एकमेकांच्या समोर आले. त्या दोघांनीही एकमेकांना तुम्ही कोण आहात असे विचारले. त्या दोघांनीही अहंकाराने असे युक्त संभाषण एकमेकांशी केले आणि त्यातून त्यांचा संवाद हा विसंवाद झाला. एकमेकांवर ते आगपाखड करू लागले आणि त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये अचानक एक शुभ्र पांढरे विशाल अद्भुत असे एक दिव्य लिंग प्रकट झाले. त्यानंतर त्या दोन महानुभावांना संबोधित करणारी एक आकाशवाणी झाली की हे विष्णू आणि हे ब्रह्मा, तुम्ही दोघेही परस्पर विवाद करू नका. हे जे लिंग तुम्हा दोघांमध्ये उभे राहिले आहे त्याचा वरचा आणि खालचा भाग म्हणजे शेवटचा जो कोणी शोधेल आणि प्रथम येथे येईल तो सदैवसाठी श्रेष्ठ होईल. त्यामुळे तुमचा निरर्थक वाद इथे थांबवा. एक जण वर आकाशाकडे जा आणि एक जण खाली पाताळाकडे जा आणि त्याचं शेवटचं टोक शोधून आणा. आकाशवाणीनुसार महालिंगचे शेवटचे टोक शोधत विष्णू पाताळाकडे गेले आणि ब्रह्मा वर आकाशाकडे गेले. थोडे दूर गेल्यानंतर विष्णू थकून गेले. ते काही त्या लिंगाचा शेवट गाठू शकले नाहीत आणि परत जाऊ दे म्हणून आपल्या मूळ ठिकाणी येऊन बसले. इकडे ब्रह्मा पण वरच्या भागाकडे गेले. जाताना त्यांना शंकराच्या मस्तकावर वाहिलेले केतकीचे फूल त्यांना मिळाले आणि ते घेऊन ते परत शेवटचं टोक न गाठताच अर्ध्या रस्त्यातूनच परत आले आणि ते फूल विष्णूजींना दाखवून म्हणाले की मी वर अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो आहे आणि त्याची खूण म्हणून मी हे ह्या लिंगावरच्या वरच्या टोकावर वाहिलेलं फूल मी घेऊन आलो आहे. पण विष्णूजींना हे काही खरं वाटत नाही आणि ते म्हणाले आपण हे सांगता पण याचं साक्षी कोण आहे? मला साक्षीदाराने जर सांगितलं तरच मी खरं मानेन. त्यावेळी ब्रह्माजी म्हणाले अहो इतक्या दुर्गुण आता कोण साक्षीदार म्हणून येणार बरं? पण बघा हे केतकीचं फूल आहे ना हे तुम्हाला साक्ष देईल. आणि त्यावेळी ते फूल ब्रह्माजींच्या प्रेरणेने विष्णूजींना सांगू लागलं की होय खरंच ब्रह्माजी या शिवलिंगाच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच मस्तकापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी मस्तकावरचं हे फूल म्हणजे मला ते घेऊन आले आहेत असं हे माझं कथन आहे, हे तुम्ही प्रमाण माना. पण विष्णूजींना ते फुलाचं बोलणंही खरं वाटलं नाही आणि ते म्हणाले स्वतः महादेव त्यांनी जर येऊन मला हे सांगितलं तरच मी खरं मानेन. त्यावेळी स्वतः भगवान शिवजी तिथे प्रगट झाले आणि त्यांनी असत्य भाषण बोलणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला की आजपासून माझ्या पूजेत तुला निषिद्ध मानले जाईल. मी सदासाठी तुझा त्याग करतो. हे सर्व ऐकून ब्रह्माजी लज्जित झाले आणि त्यांनी भगवान विष्णूजींना नमस्कार केला. मात्र त्या दिवशीपासून केतकी
केतकी फुलाचा शिवजींनी त्याग केला. तर हे राजा, तू ऐकलंस ना, माया कशी मोठमोठ्या ज्ञानी लोकांच्या मनावर आपली मोह माया पसरवते. जर देवादिदेव सुद्धा मोहात पडतात तर तुमच्यासारख्या रजगुणी लोकांची मोहापासून सहजासहजी सुटका होणं शक्य नाही. हीच माया शक्ती वेळ आल्यावर देवांच्यावर आपला प्रभाव टाकते. माता भगवती ज्याच्यामुळे हे जगत व्याप्त आहे, तीच माता भगवती ज्ञानदायिनी मोहदायिनी आहे, पण त्याच वेळी ती मोक्षदायिनी पण आहे, हेही लक्षात ठेव. पुढे हा सुरथ राजा सुमेधा मुनींना देवी मातेचा महिमा आणि महात्म्य आम्हास सांगा अशी प्रार्थना करतो. आणि सुमेधा मुनी देवी मातेची महिमा राजाला आणि त्या वैश्य समाधी यांना सांगू लागतात. अनादी असल्यामुळे त्या देवीची उत्पत्ती वगैरे होणं हे शक्य नाही. ती आहेच, ती नित्य आहे. सर्वांच्या कारणांचे कारण ती आहे. शक्ती स्वरूपा भगवती सर्व प्राण्यांच्या मध्ये सर्वात्म रूपाने विद्यमान आहे. जर ही शक्ती एखाद्या व्यक्तीमधून निघून गेली तर ती व्यक्ती शवासारखी त्या व्यक्तीची अवस्था होते. त्यामुळे चैतन्य रूपात ही माता व्यक्तीमध्ये असतेच. ही चैतन्य शक्ती हे माता भगवतीचेच रूप आहे. देवतांचे कार्य पूर्ण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी ही माता प्रगट होते आणि कार्य संपल्यावरती अंतर्धान होते. काही देवता आपल्याला भाग्य असेल तर आपल्याला सहाय्यकारी असतात, पण माता दैवाच्या अधीन नाही. ही देवी माता काळाच्या अधीन नाही. हे सर्व दृश्य जगत जे आहे ते जगत या परमपुरुषाने निर्मित केलेले नाही, तर ती त्या असत स्वरूपात देवीने दृश्य जगत निर्माण केले आहे. त्या परमपुरुषाला आनंद देण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी माता हे विश्व निर्माण करते आणि त्याचे मनोरंजन झाले की या सृष्टीचा संहार पण तीच करते. ब्रह्मा विष्णू महेश हे फक्त निमित्त कारण आहेत. ते देखील त्या भगवतीच्या मर्जीनेच सृष्टीचे सृजन, पालन आणि संहार करतात. मातेच्या अंशाने बलवान होऊनच ते त्यांचे कार्य करतात. त्यांच्या सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती ह्या त्यांच्या शक्ती त्यांच्याकडून सृष्टीचे सृजन, पालन आणि संहार करून घेतात. हे त्रिदेव या परंबा देवीचेच पूजन, ध्यान करतात. हे राजा, अशी ही माता भगवती जी आहे तिचं महात्म्य आपण ऐकलं. म्हणूनच प्रत्येकाने ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने अश्विन आणि चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्र व्रत करावे. नवरात्रात शक्य असेल तर उपवास करावा. अष्टमी, नवमी तिथीला बिल्वपत्र, लाल फुलांनी विशेष पूजा करावी. चतुर्दशी ही तिथी पण विशेष पूजेसाठी सांगितली आहे. नवरात्रीच्या वेळी ब्राह्मण भोजन करावे. तसे केल्याने निर्धन लोकांना धन प्राप्त होते, रोगी रोगमुक्त होतो. पुत्रहीन व्यक्तीला सुंदर आणि आज्ञाधारक असा पुत्र प्राप्त होतो. ज्याचे राज्य नष्ट झाले आहे त्याला राज्यप्राप्ती होते. शत्रूंचा नाश होतो. विद्यार्थ्याला तर उत्तम विद्या प्राप्त होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र जो कोणी भक्तिपरायण होऊन जगत जननी जगदंबेचे पूजन करतो तो सर्व प्रकारचे सुख त्याला मिळते. जे स्त्री पुरुष भक्तिपूर्वक नवरात्री व्रत करतात त्यांना त्यांचे मनोवांछित फळ मिळतेच. सर्व कामना पूर्ण होतात. नवरात्रीत 3 त्रिकाळ पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य, फुले, फळे यांनी परिपूर्ण पूजा करावी. कृपणता करू नये. गीते, भजन, वाद्य, स्तोत्रपाठ, नृत्य यांनी भगवतीची पूजा करावी. भगवतीच्या रूपात कुमारिकांचे पूजनही विशेष महत्वाचे आहे. वस्त्र, आभूषण, मिठाई, फळे, फुले, सुगंधित तेल, चंदन अशा मन प्रसन्न करणाऱ्या वस्तू कन्येला देऊन अर्पण करून कन्येची पूजा करावी. अष्टमी, नवमीला हवन देखील सांगितलेले आहे. ब्राह्मण भोजन, सुवासिनींचा सन्मान, दशमीला पारणं अशा प्रकारे उत्सव साजरा करावा आणि संपन्न करावा. पुरुष, पतिव्रता, सधवा किंवा विधवा कोणतीही स्त्री अशा ज्या कोणी हे व्रत भक्तिपूर्वक केले आहे त्याला सर्व भोग प्राप्त होतात आणि त्याचा देहत्याग झाल्यावर परमदिव्य देवी लोकात त्याला स्थान मिळते. जन्मांतरात देवीची अविचल भक्ती प्राप्त होते. पुन्हा जन्म जेव्हा होतो तो उत्तम कुलामध्ये जन्म होतो. अशा प्रकारे सर्व व्रतात श्रेष्ठ असे हे नवरात्र व्रत आहे.
त्यामुळे सर्व प्रकारची उत्तम सुख प्राप्त होतात. हे राजा, त्यामुळे तूही चंडिका मातेची आराधना कर, त्यामुळे तुझं गेलेलं राज्य तुला लवकर परत मिळेल, तुझे स्वजन कुटुंब तुला परत मिळेल आणि याच देही तुला पुन्हा तुझ्याच महालात सुख प्राप्त होईल. आणि हे वैश्य श्रेष्ठा, तूही विश्वेश्वरी देवी महामायेची आराधना कर, त्यामुळे तू तुझ्या घरी लवकर परत जाशील, सर्व सांसारिक सुख तुला प्राप्त होतील आणि अंती शुभ देवी लोकात तू निवास करशील, यात तीळमात्र शंका नाही. जे लोक माता भगवतीची आराधना करत नाहीत ते नरकात जातात. ते या लोकात अत्यंत दुःखी, विविध रोगांनी ग्रस्त, शत्रूंकडून पराजित होणारे, स्त्री पुत्रहीन, कायम अतृप्त, बुद्धिभ्रष्ट असे असतात. पण देवीची भक्तिपूर्वक मनपूर्वक आराधना करणारे मात्र सर्व प्रकारची सुख त्यांना प्राप्त होतात. धन वैभव संपन्न, सर्व गुणांचे आगार, विद्वान, सर्वत्र सन्माननीय असे असतात. सुमेधा ऋषींचं हे सर्व बोलणं ऐकून वैश्य आणि राजा दोघांनीही ऋषींना पायावर डोकं टेकून नमस्कार केला आणि दोघांनीही ऋषींना सांगितले की आपल्या अमृतमय वाणीने आम्ही दोघेही धन्य झालो आहोत. आपण आम्हाला पवित्र केलं. आता आम्हाला तुम्ही मंत्र उपासना सांगा. आम्ही त्या मंत्राची उपासना करून आमचे मनोवांछित फल आम्ही प्राप्त करू. त्या दोघांच्या आग्रहाने ऋषींनी त्यांना देवीचा नवाक्षर मंत्र दिला. तो ग्रहण करून ऋषींची आज्ञा घेऊन नदीच्या तटावर एकांतात ते दोघेही तपश्चर्या करू लागले. प्रथम त्यांनी 1 महिना देवीच्या 3 चरित्राचा पाठ करून देवीची भक्ती प्राप्त करून घेतली. नवाक्षर मंत्राची जप साधना केली. अशा प्रकारे 1 वर्ष देवीची साधना त्यांनी केली. मग त्यांनी फलाहार त्यागला आणि पानांचा आहार केला आणि पानांचा आहार करत साधना करू लागले. 1 वर्ष अशी कठोर साधना केली. असा 2 वर्षांचा काळ लोटला. त्या दोघांनाही स्वप्नात माता भगवतीचे मनोहर दर्शन प्राप्त झाले. लाल वस्त्रामधली सर्व आभूषणाने युक्त अशी तेजस्वी असं मातेचे ते रूप बघून दोघांनाही अतिशय आनंद झाला. आणि मग मात्र त्यांनी पाण्यावर राहून काहीही न खाता पिता फक्त पाणी प्राशन करून तपश्चर्या केली आणि त्यांना पुन्हा देवीच्या दर्शनाची लालसा निर्माण झाली. आणि ते इतके व्याकुळ झाले की आता दर्शन जर झाले नाही तर आम्ही आमचे प्राण त्याग करू असं त्यांनी ठरवलं. आणि खरंच ते दोघेही अग्निकुंड प्रज्वलित करून आपल्या शरीराचं मांस त्यात काढून टाकून हवन करू लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या रक्ताने बळी देण्याचा प्रयत्न करत मस्तक कापण्याची वेळ आल्यानंतर मात्र माता भगवती स्वतः तिथे प्रगट झाली आणि त्या दोघांनाही तिने प्रसन्न होऊन वर मागण्यासाठी सांगितले. त्यावर राजाने शत्रूंचा नाश करून राज्यप्राप्तीचा वर मागितला आणि देवीने तथास्तु म्हणून राजाला तो वर प्रदान केला आणि आशीर्वाद दिला. त्यानंतर वैश्याने माता भगवतीकडे सर्व बंधनांचा नाश करणारे आणि मोक्ष प्रदान करणारे दिव्य ज्ञान द्यावे असा वर मागितला. देवी मातेने वैश्यास देखील आशीर्वाद देऊन तथास्तु म्हटले आणि देवी त्या दोघांना वरदान देऊन अंतर्धान पावली. देवी मातेच्या आशीर्वादाने प्रसन्नचित्त आनंदी राजाने मुनींना नमस्कार केला आणि आपल्या राज्याकडे प्रयाण करण्याचे त्यांनी ठरवले. तेवढ्यात त्याचे मंत्रीगणच तेथे राजाकडे आले आणि त्या देवीची उपासनेचं फळ म्हणा किंवा महिमा म्हणा त्या सर्वांनी त्यांना राज्यात परत येण्यास सांगितले आणि सन्मानाने ते घेऊन गेले. त्यांचं राज्य शत्रूंकडून परत मिळवलं आणि तुम्ही आता आपलं राज्य आपल्याला परत मिळालेलं आहे आणि तुम्ही आपल्या राज्यामध्ये पुन्हा परत चला आणि आपलं राज्य सांभाळा असं ते सगळेजण जे मंत्रीगण होते ते राजाला सांगू लागले. वैश्य पण देवीच्या गुणगानात नामजपात आपला वेळ व्यतीत करतो. जे असं हे देवीचं जे आख्यान आपण आतापर्यंत ऐकलं, हे आख्यान जो कोणी ऐकतो तो सर्व संसार सौख्य प्राप्त करतो. ज्ञान, मोक्ष, कीर्ती, सुख त्याला मिळते. आपण हे जे चरित्र ऐकलं ते समस्त पुराणांचे सार स्वरूपच आहे असे या ग्रंथात व्यासमुनींनी सांगितले आहे. इथे आपला 5वा स्कंद पूर्ण झालेला आहे. आता आजपासून आपण 6व्या स्कंदाला सुरुवात करत आहोत. यात आता
आपल्याला नहुष राजाची कथा ऐकायला मिळणार आहे. ऋषीगण जमलेले आहेत. ते सूतमुनींना प्रार्थना करतात की आम्हास पुराणातील मंगलमयी, वेदवर्णित, मनोहर, प्रसिद्ध आणि पापांचा नाश करणारी एखादी उत्तम कथा आपण जी व्यासमुनींकडून ऐकली आहे ती आम्हास सांगावी. त्यावेळी सूतमुनी म्हणतात, अशीच एखादी कथा सांगावी अशी प्रार्थना जन्मेजय राजानेही व्यासमुनींना केली होती. त्यावेळा राजा जन्मेजय यांना महर्षी व्यासमुनींनी वृत्रासुराच्या वधावर आधारित माता जगदंबेच्या महात्म्याची कथा सांगितलेली होती. तीच कथा आपण आज ऐकूया. व्यासमुनी सांगू लागतात, प्राचीन काळी देवतांमध्ये त्वष्टा नावाचे एक प्रजापती होते. हे त्वष्टा देवतांचे शिल्पकार आणि शस्त्र निर्माण करणारे म्हणून प्रसिद्ध होते. ते तपस्वी, कुशल आणि ब्राह्मणांचे प्रिय आणि ते स्वतःही ब्राह्मणच होते. त्यांना विश्वरूपाचा एक 3 तोंड असलेला भगवान दत्तात्रयांचं रूप आपल्याला माहिती आहे. त्यांना जशी 3 मुख असतात त्याप्रमाणेच हा विश्वरूप नावाचा एक 3 तोंड असलेला एक मनोहरी रूपवान असा मुलगा होता. त्याचं नाव त्रिशिरा असं पण आहे. तो एखाद्या मुनींसारखा शांत असा होता. तो त्याच्या 3 मुखांनी 3 वेगवेगळी कामं करत असे. एका मुखाने वेदांचा अभ्यास करत असे, एका मुखाने मधुपान करीत असे, एका मुखाने सगळीकडे नजर ठेवणे असं तो करत असे. हा विश्वरूप किंवा त्रिशरा सर्व भोगांचा त्याग करून मृदू, संयमी आणि धर्मपरायण तपस्वी होऊन अत्यंत कठोर तपश्चर्या करू लागला. ती कठोर तपश्चर्या पाहून साहजिकच इंद्रदेवांना काळजी वाटू लागली. त्यांना आपले आपले जे इंद्रपद आहे ह्या त्रिशिरा घेईल असे वाटू लागले आणि इंद्रदेवाने त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी, त्याच्या तपश्चर्येमध्ये अडथळा आणण्यासाठी अप्सरा त्यांच्याकडे पाठवल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मग स्वतः इंद्रच त्याची तपश्चर्या जिथे सुरू होती तेथे ऐरावत हत्तीवर बसून गेला आणि त्याने तल्लीन ध्यानमग्न अवस्थेतील त्रिशिराला तिथे पाहिले. त्या सूर्य अग्नी समान त्रिशिराचे तेज पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाला आणि त्याचबरोबर दुःखीही झाला आणि त्याने आपल्या वज्राच्या साह्याने त्या त्रिशिराला मारून टाकले. त्या तपोभूमीवरील अन्य तपस्वी ते पाहून भयभीत झाले. इंद्रदेवही तेथून तातडीने निघून गेले, कारण आपल्या ब्राह्मण पुत्राच्या ह्या ब्रह्महत्येचे पाप त्याला लागले होते. पण त्या त्रिशिराचे तेजच इतके होते की इंद्राला भीती वाटू लागली की हा पुन्हा जागा होतो की काय. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज इतकं होतं की समोर एक तक्ष उभा होता. त्याने तक्ष म्हणजे सुतार म्हणू आपण त्याला. तर त्याने त्या इंद्रदेवानी त्रिशिराचे मुंडके कापण्याची आज्ञा केली. त्यानेही ते काम विनाविलंब पूर्ण केले आणि इंद्राने ब्रह्महत्येचा विचार न करता आपल्या शत्रूचा नाश केल्याच्या आनंदात तो स्वर्ग लोकात आपल्या भवनात निघून गेला. इकडे त्वष्टा त्रिशिराचे वडील त्यांना ही आपल्या पुत्राच्या वधाची बातमी कळते आणि ते अतिशय क्रोधित होतात. आपल्या निरपराध पुत्राच्या वधाचा बदला घेण्यासाठी मी अजून एका पुत्राला जन्म घालेन आणि त्याला मी माझ्या मुलाच्या ज्याने वध केला आहे त्याचा वध करायला सांगेन असं ते प्रतिज्ञा करतात. आणि अत्यंत क्रोधाने अथर्व वेदोक्त मंत्राच्या साह्याने पुत्रप्राप्तीसाठी ते हवन आरंभ करतात. 8 रात्री सलग अग्नीमध्ये हवन करण्याने साक्षात अग्निसदृश्य एक पुरुष तेथे प्रगट होतो. तिथे तो त्यांच्या मुलाच्या रूपात प्रगट झालेला आहे. त्वष्टाने मग त्या प्रगट झालेल्या मुलाला असं सांगितलं, आज्ञा केली की तू जलद रीतीने मोठा हो. आणि असं म्हटल्याबरोबर एखाद्या विशालकाय पर्वतासारखा तो जो उत्पन्न झालेला होता मुलगा तिथे तो अचानक मोठा आणि असा भयानक असा दिसायला लागला. त्याने आपल्या वडील त्वष्टाला विचारले की मी तुमची काय सेवा करू? तुम्ही दुःखी आणि चिंतित दिसता. तुमच्या चिंतेचे कारण काय ते मला सांगा. मी तुमचे सर्व दुःख दूर करेन. हे सर्व ऐकून त्वष्टाने प्रसन्न मनाने त्या मुलाला त्याचं आधी नामकरण केलं. त्याचं नामकरण असं केलं की वृजिन म्हणजे कष्ट, त्यापासून सुटका करणारा म्हणून वृत्र असं त्याचं नामकरण केलं. आणि मग
त्रिशिरा आणि इंद्राच्या बद्दल सांगून त्रिशिराचा वध इंद्राने केला असल्याने तू त्या इंद्राचा वध कर अशी आज्ञा केली. त्यानंतर आपल्या वृत्र या मुलासाठी खास आयुध बाण असं त्यांनी बनवलं आणि अतिशय वेगवान असा जो धावतो असा रथ बनवला आणि तो त्या आपल्या वृत्र या मुलाला बहाल केला. अशी सर्व युद्ध सामग्री त्या वृत्राला देऊन त्वष्टाने त्या वृत्राला इंद्राला मारण्यासाठी आशीर्वाद देऊन त्याच्या राज्यावर स्वारी करण्यासाठी पाठवले. त्यावेळी अनेक क्रूर दानव वृत्रला इंद्रचा शत्रू आहे असं समजून त्याला मदत करण्यासाठी त्याच्याबरोबर सामील झाले. इंद्राला त्यावेळेला ही बातमी कळली तेव्हा त्याने देवगुरु बृहस्पतींना याबद्दल विचारणा केली. तो त्यावेळी ते इंद्राला म्हणाले की तुम्ही ब्रह्महत्या केली आहे, त्याचे पाप तुमच्या समोर उभे राहिले आहे या वृत्राच्या रूपाने, त्यामुळे आता काहीही उपयोग नाही, आपणास हे पाप कर्म याचे फल भोगावेच लागेल. त्या वृत्राला कोणीही हरवू शकणार नाही, त्यामुळे शांत बसणे योग्य होईल. पण अखेरीस देवता आणि वृत्र व दानव यांच्यामध्ये घनघोर लढाई होते. जवळपास 100 वर्षापर्यंत ते युद्ध सुरू होते. सर्व देवता या युद्धात पराजित होतात. वृत्र आपले वडील त्वष्टा यांच्याकडे विजयी होऊन आणि आपली विजय कथा सांगण्यासाठी तो आपल्या वडिलांकडे जातो. वृत्राला अतिशय आनंदित बघून त्वष्टा यांना पण आनंद होतो. इंद्राला आणि तिथल्या सर्व देवतांना हरवलं आहे आणि मी विजयी झालो आहे असं त्यांनी सांगितल्यावर त्वष्टा आनंदित होतात आणि त्याला त्या वृत्रला आशीर्वाद देतात की तू तपश्चर्या कर आणि त्यावेळी इंद्र तुला त्रास देण्यासाठी येईल, तो तुझ्याशी गोड बोलेल असे सांगून तुझ्या त्या तपश्चर्येमध्ये बाधा विघ्न घालेल काहीतरी असं सांगून त्याला सावधान राहण्यास सांगतात. आणि घडलंही तसंच. ज्या वेळेला वृत्राची तपश्चर्या सुरू झाली त्यावेळेला इंद्र नेहमीप्रमाणे विघ्न उत्पन्न करण्यासाठी गंधर्व, यक्ष, नाग, किन्नर, विद्याधर, अप्सरा या सर्वांनाच त्या तपश्चर्येमध्ये बाधा आणण्यासाठी पाठवतो. परंतु त्याच्या तपश्चर्येमध्ये ध्यानामध्ये कोणताही फरक होत नाही. त्वष्टा वृत्र अतिशय ध्यानमग्न होऊन विचलित न होता तपश्चर्या सुरूच ठेवतो. त्याची ही कठोर तपस्या बघून ब्रह्मदेव मात्र प्रसन्न होतात आणि त्या वृत्रासुराला, आता इथं हा जरी ब्राह्मणांचा मुलगा असला, देवतांच्या पक्षातला, त्वष्टा हे देवतांच्या पक्षातलेच, परंतु तरीही त्याला इंद्राचा शत्रू असल्यामुळे, सगळे दानवही इंद्राचे शत्रू असल्यामुळे त्याला वृत्रासूर असं नाव दिलेलं आहे इथून पुढच्या कथेमध्ये. तर ह्या वृत्रासुराला ते प्रसन्न होऊन वर मागण्यासाठी सांगतात. वृत्रासुराला खूप आनंद होतो आणि ब्रह्माजींना तो वृत्रासुर वर मागतो की लोखंड, लाकूड, वाळलेल्या किंवा ओल्या अशा कोणत्याही किंवा दुसऱ्या कोणत्याही शस्त्राने माझा मृत्यू होऊ नये. माझा पराक्रम इतका वाढावा की देवता मला पराभूत करू शकणार नाही, इतका माझा पराक्रम असावा. यावर ब्रह्माजींनी तथास्तु म्हटले आणि त्याला आशीर्वाद दिला आणि ते ब्रह्मलोकात निघून गेले. वृत्रासुराला अतिशय आनंद झाला आणि मग तो पुन्हा आपल्या वडिलांकडे गेला आणि आपल्याला वरदान मिळालेले आहे, आपल्याला विजयाचे वरदान मिळालेले आहे असे तो त्वष्टा आपले वडील जे आहेत त्यांना सांगू लागला. वडिलांनी पण मग त्याला विजयी होण्याचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की माझा पुत्र त्रिशिरा याला मारणारा इंद्र जो आहे त्याला तू मारून टाक आणि विजयी होऊन मला जो मानसिक त्रास झाला आहे त्यापासून तू मला मुक्त कर. जिवंतपणी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणं, श्राद्ध कर्म करणं आणि गयेला जाऊन पिंडदान करणं, या 3 गोष्टींमुळे पुत्राचे पुत्रत्व जे असते ते सार्थकी लागते असे या ग्रंथात सांगितलेले आहे. आणि त्यानुसार वडिलांची आज्ञा घेऊन रथावर आरूढ होऊन अतिशय महान असा भयंकर शंखनाद करून त्या मदोन्मत्त वृत्रासुराने आपली सेना घेऊन इंद्राच्या राज्यावर स्वारी केलेली आहे. युद्धाची बातमी इंद्रदेवाला कळल्यावर इंद्रदेव पण आपल्या सैन्याची व्यूहरचना करून त्याच्याशी युद्ध करण्यासाठी रणांगणावर दाखल होतात.
आणि या रोमांचकारी आणि भयंकर वृत्रासुराने इंद्राला अचानक पकडले आहे आणि पळून जाऊ नये म्हणून त्यांनी त्याला आपल्या तोंडातच लपवून ठेवले. आता हा सर्व प्रकार बघून देवता मात्र चिंतित पडले आणि चिंतातूर होऊन ते देवगुरु बृहस्पतींकडे गेले आणि त्यांनी वृत्रासुराने इंद्रदेवांना आपल्या तोंडामध्ये बंद करून ठेवले आहे ही गोष्ट सांगितली. आता यावर उपाय म्हणून तुम्ही काहीतरी करावं, आम्हाला मदत करावी आणि इंद्रदेवांना बाहेर काढावं अशी ते प्रार्थना करतात. त्यावेळेला बृहस्पतीने, देवांचे गुरु जे आहेत, त्यांनी अत्यंत शक्तिशालिनी आणि शत्रुनाशिनी अशा जांभईची निर्मिती केली त्यावेळेला. आणि जांभई आल्यामुळे वृत्रासुराने तोंड उघडले आणि इंद्राची वृत्रासुराच्या मुखातून सुटका झाली. तेव्हापासून सर्व प्राणी मात्रांमध्ये जांभई राहू लागली आणि इंद्रदेव आणि वृत्रासुर यांच्यामध्ये 10,000 वर्ष चालणारे युद्ध पुन्हा सुरू झाले. पण ब्रह्मदेवांच्या वरदानांमुळे उन्मत्त झालेला हा वृत्रासुर या युद्धात पुन्हा विजयी झाला आणि देवतागणांचा, इंद्रदेवाचा पराजय झाला आणि इंद्रदेवांच्या अमरावती या राज्यावर त्याने आपलं राज्य प्रस्थापित केलं. स्वर्गातील गजश्रेष्ठ ऐरावत, अश्वश्रेष्ठ उच्चैश्रवा, कामधेनू, कल्पवृक्ष, अप्सरा, नंदनवन या सर्वांवर वृत्रासुराने आपला अधिकार प्रस्थापित केला. देवांचा यज्ञभाग आणि देवसदन यापासून देवांना त्याने वंचित केले. वृत्रासुर आणि त्यांचे वडील त्वष्टा हे दोघेही आता देवराज्यात आनंदाने राहू लागले. देवराज्यातून बाहेर पडलेले गुहा पर्वत कपारींमध्ये राहणारे इंद्र आदी समस्त देव मुनिगण आता मात्र थोड्या दिवसानंतर कंटाळले आणि मग ते शिवजींकडे गेले. तिथे त्यांनी भगवान शिवजींना सर्व व्यथा सांगितली. पण मग शिवजींच्या मार्गदर्शनानुसार ते सर्व ब्रह्मदेवांना घेऊन विष्णू लोकात भगवान विष्णूंकडे गेले. तेथे जाऊन वेदोक्त पुरुष सुक्ताने त्यांनी भक्तवत्सल भगवान विष्णूंची स्तुती केली आणि त्यांना विनम्रतापूर्वक प्रणाम करून त्यांना वृत्रासुराचा सारा वृत्तांत कथन केला आणि त्याच्या त्रासातून आम्हाला सोडवा, देवराज्य, यज्ञभाग याचं भागीदार पुन्हा आम्हाला करा अशी विनंती केली. भगवान विष्णूंनी सर्व देवतांना धीर दिला आणि वृत्रासुराच्या त्रासातून सुटका होण्याचा उपाय मी तुम्हाला सांगेन असे आश्वासन दिले. त्यांनी सर्व देवतांना समजावले की त्वष्टाचा पुत्र वृत्रासुराला तुम्ही सर्व देवतांनी सामनीतीचा वापर करून त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करा. त्याला तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे असे तुम्ही त्याच्याशी वागा. मी इंद्रदेवाच्या वज्रामध्ये वेळ आल्यानंतर प्रवेश करतो आणि मग त्याचा नाश मी नक्की करेन. तुम्ही सर्वांनी मात्र भगवती शिवा या देवीला शरण जा. त्यांची स्तुती करून मातेला प्रसन्न करून घ्या. त्यांची आराधना करून आपण त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्या कृपेने, त्यांच्या मोहिनी मायेने वृत्रासुराला मोहित करेल आणि त्यामुळे मला वृत्रासुराला मारणे सुगम होईल. त्यामुळे तुम्ही वृत्रासुराचा विश्वास तुम्हावर बसेल असे त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार सुरू करा आणि मग त्याच्या वधासाठी मातेची पण आराधना सुरू करा. भगवान विष्णूंचा असा सल्ला घेऊन उपाय मिळाल्यामुळे आनंदाने सर्व देव सुमेरू पर्वतावर जप तप करून कामधेनु स्वरूपा सर्व क्लेश दूर करणाऱ्या परांबा भगवती मातेची स्तुती करू लागले. माता देवतांच्या स्तुतीवर प्रसन्न झाली आणि सर्व स्वरूपिणी, सच्चिदानंद रूपिणी, कोमल विग्रहवाली, सर्व आभूषणांनी विभूषित 4 भुजांची माता तिथे प्रगट झाली. देवतांनी मातेला नमस्कार केला आणि हे माते, आपण आमच्या शत्रू वृत्रासुर यास मोहित करा आणि त्यामुळे त्याला आमचा विश्वास वाटू लागेल व त्याच्यानंतर आम्हाला शक्ती प्रदान करा की ज्यामुळे आम्ही आमच्या शत्रूचा नाश करू शकू. मातेने सर्वांना तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि माता अंतर्धान पावली. सर्व देव आनंदाने पुढील कार्यासाठी सिद्ध झाले. आता वरप्राप्त झालेले सर्व देवता, तपस्वी, ऋषीगण सर्वजण विचार विनिमय करून वृत्रासुराकडे जाण्याचे त्यांनी ठरवले. एके दिवशी ते सर्व वृत्रासुराकडे गेले आणि त्याचे रूप बघितले तर असं वाटत होतं की हा सगळ्या देवतांना गिळंकृत करेल, तिन्ही लोक भस्मसात करेल असं ते भयानक रूप सगळ्यांनी पाहिलं. पण तरीही ते जवळ गेले आणि अतिशय प्रेमळपणे आश्वस्त अशा धीर गंभीर वाणीने त्यांनी वृत्रासुराला इंद्राबद्दलचं वैर सोडून देऊन, शत्रुत्व सोडून देऊन आपण मित्रासारखं राहावं. युद्धामध्ये रक्तपात इतकंच प्राप्त होतं
त्याच्यामुळे सर्वांनाच त्रास होतो आणि भय तर दोघांच्याही मनात राहते. त्यामुळे वैरभाव सोडून द्यावा आणि इंद्राशी मैत्रीपूर्ण असा व्यवहार करावा आणि स्थायी मैत्री आपल्या दोघांनीही स्थापन करावी आणि त्यामुळे निरंतर सुख तुम्हाला दोघांनाही प्राप्त होईल. आम्ही पण आनंदाने आपल्या राज्यात सुखाने राहू शकू. त्यामुळे आम्हा सर्वांना आपल्यातील वैर संपवून मैत्रीपूर्ण संबंध व्हावेत असे आम्हाला मनापासून वाटते. मग आपण दोघेही जण मिळून एक आनंदी सुखी समाधानी राज्य प्रस्थापित करावे आणि आनंदाने सुख उपभोगावे असं आम्हाला वाटतं. ऋषीगण कधीही असत्य बोलत नाहीत, वागत नाहीत असं मी समजतो आणि त्या इंद्राने मला न मारण्याचे वचन जर दिले तरच मी त्याच्याशी मैत्री करेन असे वृत्रासुर म्हणू लागला. इंद्राला मग त्या सगळ्या ऋषीगणांनी तिथे बोलवून घेतलं आणि त्या दोघांमध्ये अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांना मैत्रीचं वचन दिलं. आता इंद्रदेव आणि वृत्रासूर यांच्यात पुन्हा मैत्री झाली. इंद्रदेव आणि वृत्रासूर कधी नंदनवनात, कधी समुद्र तटावर, कधी पर्वत शिखरांवर असे आनंदाने एकत्र अगदी मित्राप्रमाणे फिरू लागले. वृत्रासुराला पण आनंद झालेला होता, पण इंद्रदेव मात्र मनात त्याच्या वधाचा विचार करण्यामध्ये मग्न होते. एकदा त्याचे वडील त्वष्टा यांनी वृत्रासुराला थोडं जाग करण्याचा प्रयत्नही केला आणि सांगितलं की इंद्र विश्वास ठेवण्यासारखा मित्र नाही, तू फार भोळेपणे त्याच्यावर विश्वास ठेवू नको. पण तरीही वृत्रासुराने वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि एके दिवशी इंद्रदेवाने वृत्रासुराला समुद्र तटावर एकटेच उभारलेले पाहिले. त्यावेळी संध्याकाळ झालेली होती, एकांत होता, वृत्रासूर एकटाच होता. ही संधी इंद्रदेवांना अगदी योग्य वाटली आणि त्यांनी भगवान श्रीहरींचं स्मरण केलं. स्मरण करताच श्रीहरी गुप्त रूपाने इंद्राच्या वज्रामध्ये प्रवेश करून बसले आणि त्यानंतर छलकपटाने आपण वृत्रासुराला मारू शकतो हे लक्षात आल्यावर पर्वतासारखा समुद्राच्या पाण्याचा फेस त्यांनी पाहिला आणि अतिशय विचारपूर्वक इंद्राने तो फेस, जो ओलाही नसतो आणि कोरडाही नसतो, अशा त्या फेसाला उचलले. परम भक्तिपूर्वक पराशक्ती जगदंबेचे स्मरण केले. त्यावेळी देवीनेही आपली शक्ती त्या फेसाच्या बुडबुड्यामध्ये प्रविष्ट केली आणि मग इंद्रदेवाने भगवान श्रीहरींनी प्रवेश केलेले वज्र त्या फेसात लपवले आणि वृत्रासुरावर फेकले. बेसावर असलेला वृत्रासूर त्या वज्राच्या अचानक झालेल्या प्रहाराने एकदम जमिनीवर कोसळला आणि अशा प्रकारे इंद्रदेवाने माता भगवती, श्री भगवान विष्णू यांच्या मदतीने वृत्रासुराचा वध केला. वृत्रासुराचा नाश करण्यासाठी मदत केल्यामुळे आपल्या देवी मातेचे नाव वृत्र निहंत्री असे प्रसिद्ध झाले. वृत्रासुराच्या वधाने देवतांना, मुनी, तपस्वींना आनंद झाला, पण मुनींच्या मनात दुःख, भय निर्माण झाले की वृत्रासुराला आपण आपल्या बोलण्याने विश्वास दिला होता आणि आता विश्वासघाताने त्याच्या मृत्यूला एका अर्थाने आपणच कारणीभूत आहोत. भगवान श्री विष्णू पण मनात थोडेसे भय ठेवूनच वैकुंठात परत गेले. इंद्राला पण मनात भय होतेच, पण त्याने आपले राज्य परत मिळाले याचा त्याला जास्त आनंद होता. इकडे वृत्रासुराचे वडील त्वष्टा यांना आपल्या पुत्राला विश्वासघाताने इंद्राने मारले आहे ही बातमी कळते आणि अत्यंत दुःखी मनाने त्यांनी वृत्रासुराच्या मृतदेहापाशी येऊन त्याचे और्ध्वदेहिक कार्य पार पाडले. पण शोक संतप्त मनाने त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला की ज्याप्रमाणे विश्वासघात करून हे इंद्रा तू माझ्या मुलांना मारले आहेस, त्याप्रमाणे तुला देखील विधाताद्वारा महान दुःख प्राप्त होईल असा शाप इंद्रदेवाला देऊन त्वष्टा सुमेरू पर्वताच्या शिखरावर पुन्हा कठोर तपस्या करू लागले. अशा प्रकारे आपले 6व्या स्कंदातील आज 6 अध्याय पूर्ण झालेले आहेत. वृत्रासुराचा वध झालेला आहे. आता यापुढे इंद्राची अवस्था काय झाली, विश्वासघात करून मिळवलेल्या त्या राज्यामध्ये तो सुखाने राहिला का, असा सारा कथाभाग जो आहे तो आपण पुढच्या भागात बघूयात. क्षमा स्तोत्र म्हणू. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा आपण अर्पण करू आणि पुढच्या भागात आपण पुढची कथा ऐकण्यासाठी एकत्र येऊ. जय श्री.